विद्यार्थी मित्रांनो, भाषा विज्ञान आणि मराठी भाषा या विषयाचा पेपर क्रमांक 13 सत्र 6 साठी आपल्याला मराठीची वर्णमाला शिकायची आहे. भाषा हा शब्द संस्कृतातील भाष म्हणजे बोलणे या अर्थाच्या धातूपासून बनलेला आहे. भाषा या शब्दासाठी इंग्रजीत लँग्वेज असा पर्यायी शब्द वापरला जात असला तरी बोलणे स्पीच या शब्दावरून भाषा ही मौखिक असल्याचे आपल्या लक्षात येते. मानवी मुखावाटे उत्पन्न होणारे जे ध्वनी आहेत त्या ध्वनीतून भाषा सिद्ध झालेली आपल्याला दिसते. बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये ध्वनी हे भाषेचे माध्यम म्हणून कार्य करताना दिसतात. भाषा ही ध्वनी, अक्षरे, शब्द, वाक्य यांची संरचना असते. भाषेच्या अशा संरचनेवरूनच भाषा हे संदेशनाचे किंवा बोलण्याचे प्रभावी माध्यम आहे हे आपल्या लक्षात येते. भाषा हे विचार, भावना, अनुभव व्यक्त करण्याचं प्रभावी एक साधन आहे. त्यामुळे समाज व्यवहारात भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व असलेले दिसते. वर्ण हा कोणत्याही भाषेतील पहिला स्तर असतो. वर्णानेच भाषेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. भाषेतील या वर्णांनाच आधुनिक भाषा विज्ञानात आपण स्वन असे म्हणतो. भाषेत स्वनांच्या योग्य समुच्चयातून पदिमांची म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती होत असते. पदिमांच्या विशिष्ट जुळणीतून वाक्य निर्माण होतात. अशाच अर्थपूर्ण वाक्यातून समाज आपला भाषिक व्यवहार चालवत असतो. मराठी भाषेची वर्णव्यवस्था ही स्वर आणि व्यंजने यांनी तयार झालेली आहे. मराठी भाषेच्या वर्णव्यवस्थेची सविस्तर माहिती आपल्याला या घटकामध्ये घ्यावयाची आहे. आता ध्वनी आणि वर्ण असं जे आपण म्हटलं, ध्वनी आणि वर्णांनी मराठी भाषा तयार झालेली आहे. या ध्वनी आणि वर्णामध्ये नेमका काय फरक आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भाषेत ध्वनी आणि वर्ण यांच्यात मूलभूत असा फरक दिसून येत नाही. मात्र त्याच्या स्वरूपात काही अंशी फरक असलेला आपल्याला दिसून येतो. ध्वनी हे केवळ उच्चारक्षम आणि श्राव्य असतात, तर वर्ण ही ध्वनींची प्रतीके किंवा चिन्हे असतात. भाषेत जेव्हा हे वर्ण आपण वापरतो तेव्हा ती प्रतीकांच्या माध्यमातून किंवा चिन्हांच्या माध्यमातून दर्शवलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वर्ण हे ध्वनींचे मूर्त आणि लिखित रूप असलेले आपल्याला दिसून येते. मानवी मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत किंवा ध्वनी आहेत ते हवेत विरून नाहीसे होतात. मुखावाटे निघालेले ध्वनी नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना विशिष्ट रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना वर्ण असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असे म्हणता येईल की मुखावाटे निर्माण होणारे जे उच्चार स्पष्ट होतात आणि भाषेत ज्यांचे आणखी विभाजन होत नाही त्यांना आपण वर्ण असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच मुखावाटे स्पष्ट होणारे मूलध्वनी म्हणजेच वर्ण होत. उदाहरणार्थ अ, उ, क, ड हे वर्ण होत. पण माळी या शब्दातील मा व ळी हे वर्ण नव्हेत. कारण मा या वर्णाचे आणखी विभाजन होऊ शकते. उदाहरणार्थ म मध्ये म हे व्यंजन आणि आ हा स्वर मिक्स होऊन मा हा वर्ण तयार झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच ळीमध्ये सुद्धा ळ हे व्यंजन आणि ई हा स्वर असे त्याचे आणखी विभाजन होताना आपल्याला दिसून येते. म्हणून मा आणि ळी हे तोंडावाटे स्पष्ट होणारे उच्चार असले तरी त्यांना आपण वर्ण म्हणत नाही किंवा त्यांना वर्ण म्हणता येत नाही. आता अशा ह्या मराठीची वर्णमाला जेव्हा आपण बघतो तेव्हा मराठी भाषेने आपल्या भाषिक व्यवहारासाठी संस्कृत भाषेतील वर्णमालेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. मराठी भाषेतील ध्वनी
संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश असे हळूहळू बदलत असले तरी लेखनासाठी लिपी मराठी भाषेने संस्कृत भाषेची स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. यात बराच फरक असला तरी मूळ संस्कृत भाषेत 50 वर्ण आहेत. मराठी भाषेच्या वर्णमालेत दीर्घ ऋ आणि ळ या 2 वर्णांची भर पडल्याने मराठी भाषेची वर्णसंख्या ही एकूण 52 झालेली आपल्याला दिसून येते. मराठी भाषेच्या वर्णव्यवस्थेची विभागणी संस्कृत वर्णमालेच्या आधारेच स्वर आणि व्यंजन अशी 2 गटात केलेली आहे किंवा केली जाते. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर म्हणतात, एका भाषेची वर्णमाला जशीच्या तशी दुसऱ्या भाषेत उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक भाषेच्या वर्णमालेचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्कृतची वर्णमाला जशीच्या तशी न स्वीकारता मराठीतील मूळ ध्वनी कोणत्या आहेत याचा विचार करून मराठी वर्णव्यवस्था ठरवावी लागेल असे आणखीही काही भाषा अभ्यासकांनी सुचवलेले आहे. आता मराठीमध्ये स्वीकारले गेलेले जे स्वर आहेत त्यांचं ध्वनिशास्त्र दृष्ट्या आणि उच्चार स्थानानुसार वर्गीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा ही गोष्ट अधिक सुलभ आणि सोपी आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता स्वरांचं ध्वनिशास्त्रदृष्ट्या आणि उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करताना ध्वनीचा उच्चार जो आपण करतो आपल्या मुखातून जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा तो उच्चार करताना मुखातील ज्या भागाचा किंवा अवयवाचा विशेष उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनिगटाला दिले जाते. मुखातील याच भागांना उच्चारस्थानं असे आपण म्हणतो. स्वरांच्या उच्चारस्थानानुसार त्यांचे वर्गीकरण एकूण 8 प्रकारात केलेले दिसून येते. पहिला प्रकार जो आहे तो आहे कंठस्वर. मग कंठस्थानापासून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना कंठस्वर असे म्हणतात. जे आपण जेव्हा स्वरांचा उच्चार करतो तेव्हा कंठ जे कंठ या उच्चारस्थानाचा घशातील किंवा वांगींद्रियातील कंठ या स्थानाचा वापर करून उच्चारस्थानाचा वापर करून जे स्वर उच्चारले जातात त्यांना कंठस्वर असे म्हटले जातं. मराठीमध्ये हे स्वर एकूण 3 असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यापैकी अ आहे, आ आहे आणि अह हे 3 स्वर जे आहेत ते कंठस्वर म्हणून सांगता येतील. दुसरा प्रकार जो आहे तो आहे तालव्य स्वर. तालुस्थानापासून म्हणजे घसा, जीभ आणि घशाचा जो वरचा वांगेंद्रियाचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागाला स्पर्श करून ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्या स्वरांना तालव्य स्वर असे म्हणतात. म्हणजे तालूच्या साह्यानं ज्यांचा उच्चार होतो त्यांना तालव्य स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ई आणि दीर्घ ई हे 2 तालव्य स्वर आपल्याला आपल्या स्वरमालेमध्ये असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो दंत्यस्वर. ज्या स्वरांचा उच्चार दंतस्थानापासून होतो त्या स्वरांना दंत्यस्वर असे म्हणतात. जे जीभ आणि दात या दातांच्या साह्यानं जे जीभ आणि दात यांच्या साह्यानं ज्या स्वरांचा उच्चार होतो त्यांना दंतस्वर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये ऱ्हस्व ऋ आहे आणि दीर्घ लृ आहे. हे 2 दंतस्वर असलेले आपल्याला दिसून येतात. आता मूर्धन्य स्वर. ज्या स्वरांचा उच्चार मूर्धास्थानापासून होतो त्या स्वरांना मूर्धन्य स्वर असे म्हणतात. मूर्धास्थान म्हणजे घशातील आतला जो भाग असतो त्या आतल्या भागापासून ज्या स्वरांचा उच्चार होतो त्यांना मूर्धन्य स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ऱ्हस्व ऋ आणि दीर्घ ऋ, ऋषीचा ऋ. त्याच्यानंतर 5वा जो प्रकार आहे तो आहे ओष्ठस्वर. जे ओठांचा किंवा ज्या स्वरांचा उच्चार ओष्ठस्थानापासून होतो त्या स्वरांना ओष्ठस्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ उ आणि दीर्घ उ. म्हणजे हे 2 स्वर जे आहेत ते या ओष्ठस्थानापासून उच्चारले जातात म्हणून त्यांना ओष्ठस्वर असं म्हणायचं.
सहावा जो प्रकार आहे तो कंठ तालव्य स्वर. जे कंठ आणि तालू यांच्या साह्यानं ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्यांना कंठ तालव्य स्वर असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ स्वरमालेतील ए आणि दीर्घ ए म्हणजे एडका ए आणि एडका ए असे हे दोन कंठ तालव्य स्वर असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे, सातवा प्रकार आहे तो कंठस्थ स्वर. जे कंठ आणि ओठ या स्थानातून या दोन्हीच्या साह्याने ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्यांना कंठस्थ स्वर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ओ आणि औ हे दोन कंठस्थ स्वर म्हणून सांगता येतात. आठवा जो प्रकार आहे तो आहे अनुनासिक. ज्या स्वरांचा उच्चार नासिक या स्थानापासून होतो, म्हणजे नाकातून ज्या स्वरांचा उच्चार केला जातो त्या स्वरांना अनुनासिक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अह म्हणजे अवर अनुस्वार जो आहे हा स्वर आपल्याला या अनुनासिक म्हणून सांगता येईल. वरील प्रमाणचं आपल्याला या पद्धतीनं ध्वनिशास्त्रदृष्ट्या स्वरांचं वर्गीकरण करता येतं. वांगेंद्रियाची स्वर किंवा या स्वरयंत्राची जर आपण आकृती बघितली तर आपल्या ही गोष्ट अधिक प्रकर्षानं लक्षात येईल. मी ती तुम्हाला दाखवतो आहे. आता या स्वरांचे प्रकार किती आहेत, कोणकोणते प्रकार आहेत स्वरांचे, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा परंपरेने मराठीत जे मांडले गेलेले स्वर आहेत ते आहेत 16 स्वर. जे अ आ इ ई उ ऊ रू 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 ए ऐ ओ औ आणि अह आणि अहा अहा. आता जो वर्ण स्वतंत्र आहे म्हणजे ज्या वर्णाच्या उच्चाराला दुसऱ्या कोणत्याही वर्णाचे साह्य घ्यावं लागत नाही त्या वर्णांना आपण स्वर असं म्हणतो. जे उदाहरणार्थ मागे आपण बघितलं की मा आणि ळी याचं वर्गीकरण होऊ शकतं. जे मामध्ये म आणि आ असे दोन, एक व्यंजन आणि एक स्वर मिसळला जातो. इथे आपण स्वरांचा विचार करताना स्वरांचे अजून वर्गीकरण होत नाही आणि त्यामुळं हे स्वर जे आहेत ते स्वतंत्र असतात. त्यांचे उच्चार जे आहेत ते स्वतंत्र होताना आपल्याला दिसत नाही. जे स्वरांचा उच्चार जो आहे तो होत असताना मुखातील जीभ असेल, ओठ असेल यांच्या विविध हालचाली होत असतात आणि त्याच्या माध्यमातून या स्वरांचे उच्चार जे आहेत ते केले जातात. याचबरोबर ओठांचा वापर एकमेकाशी, जिभेचा, मुखातील कोणत्याही अवयवाशी जेव्हा स्पर्श होत नाही तेव्हा स्वरांचा उच्चार हा सहज आणि स्वतंत्रपणे झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे होताना दिसून येतो. त्याला दुसऱ्या वर्णाचे साह्य घ्यावं लागत नाही. स्वरांच्या उच्चाराच्या वेळी आपले तोंड जे आहे ते उघडलेले व पसरलेले असते, म्हणजे स्वरांच्या उच्चारावेळी फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा ही विना अडथळा बाहेर पडत असते. आणि त्यामुळं हे जे स्वरांचे उच्चार स्वतंत्र जे असतात ते त्यासाठीच आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारचा अडथळा फुफ्फुसातील जेव्हा हवा आपण एखाद्या स्वराचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा जी आहे ती कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर येत असते आणि म्हणून हे स्वर जे आहेत ते स्वतंत्र असलेले आपल्याला किंवा त्याचे उच्चार जे आहेत ते स्वतंत्र उच्चार असलेले दिसून येतात. तर स्वरांचे उच्चार, उत्पत्ती, स्वरूप यांच्या आधारे जे वर्गीकरण केले जाते त्याच्या आधारे आपल्याला स्वरांचे प्रकार जे आहेत ते सांगता येतात. याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे ऱ्हस्व स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी थोडा वेळ किंवा एक मात्रा अवकाश लागतो किंवा ज्या स्वरांचा त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ, ई, उ, रू ऋषीचा रू आणि रू हा दीर्घ म्हणजे ऱ्हस्व रू. हे मराठीत जे आहेत ते ऱ्हस्व स्वर आहेत. 5 एकूण 5 ऱ्हस्व स्वर आपल्याला सांगता येतात. आता दीर्घ स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ किंवा 2 मात्रा वेळ लागतो
किंवा ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्या स्वरांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. उदाहरणार्थ आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ या स्वरांना आपण दीर्घ स्वर म्हणतो. स्वरांचा उच्चार करावयास लागणाऱ्या या कालावधीवरून ते स्वर ऱ्हस्व आहेत की दीर्घ आहेत हे आपल्याला ठरवता येतं. स्वर उच्चारण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला मात्रा असं म्हटलं जातं. स्वरांचा ऱ्हस्व उच्चारासाठी 1 मात्रा व दीर्घ उच्चारासाठी 2 मात्रा भाषा वैज्ञानिकांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या स्वरांचं उत्पत्तीनुसार प्रकार जर बघितलं तर पहिला जो आहे प्रकार तो आहे सिद्ध स्वर. म्हणजे स्वरांच्या उत्पत्ती अनुसार जर आपण प्रकार करायला गेलो तर पहिला जो प्रकार आपल्याला आढळतो तो आहे सिद्ध स्वर. जे मूळ स्वर स्वतंत्र स्वयंभू आहेत व ज्यांची उत्पत्ती कोणत्याही स्वरापासून झालेली नाही त्या स्वरांना सिद्ध स्वर असे म्हणता येते. मराठीत असे एकूण 5 स्वर आपल्याला असलेले दिसून येतात. अ, ई, उ, ऋ आणि ऋ हे ऱ्हस्व ऋ आणि ऱ्हस्व ऋ आहेत. दुसरा प्रकार जो आहे तो आहे साधित स्वर. सिद्ध स्वरापासून किंवा मूळ स्वरापासून तयार झालेल्या स्वरांना साधित स्वर असं म्हटलं जातं. मराठीत हे स्वर एकूण 5 आहेत. आ, ई, उ, दीर्घ ऋ आणि दीर्घ ऋ. याशिवाय 2 भिन्न सिद्ध स्वरापासून मराठीत काही स्वर तयार झालेले आहेत. अशा स्वरांना आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. जरी या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जात असलं तरी त्यांचा समावेश साधित स्वरामध्येच करणे योग्य ठरते. मराठीत हे स्वर जे आहेत ते साधित स्वर किंवा संयुक्त स्वर जे आहेत ते आहेत एकूण 4. ए, ऐ, ओ आणि औ असं हे 4 साधित स्वर म्हणून आपल्याला सांगता येतात. आता स्वरांचे जे प्रकार आहेत ते स्वरांच्या स्वरूपावरून त्यांचे जे पडणारे प्रकार आहेत ते प्रकार जर पाहिले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मराठीची वर्णव्यवस्था शिकणं ही तशी फार इंटरेस्टिंग असणारी गोष्ट आपल्या आहे हे लक्षात येईल.